नमस्कार, मी धनश्री फरकंडे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे शहरासह परिसरात 1.5 तास झालेल्या पावसाची नोंद 102 मिलीमीटर एवढी करण्यात आली आहे. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे काही रस्त्यांवर तळ साचली, त्यामुळे सायकल आणि मोटरसायकल चालकांची तारांबळ उडाली. पुणे शहरासह परिसरातील 1.5 तास झालेल्या पावसाची नोंद 102 मिलीमीटर एवढी करण्यात आली असल्याची माहिती पुणे वेस्ट शाळेने दिली आहे. या वर्षाच्या मेमधील विक्रमी पाऊस असून यापूर्वी मे महिन्यातील सर्वाधिक पाऊस 31 मे 1927 साली झाला असल्याचे सांगण्यात येते. धुवाधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहत होते. यावर्षी मे महिन्या उलटूनही महापालिकेच्या वतीने ड्रेनेज अजून देखील साफ करण्यात आलेले नाहीत. मनपाच्या आळशीपणामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा 358वा जन्मोत्सव शहरात साजरा. किल्ले पुरंदर येथे होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याला डेक्कनपासून ते किल्ले पुरंदरपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या 358व्या जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने डेक्कन जिमखानाजवळील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष विकास पालसकर, उपाध्यक्ष शांताराम कुंजे, निलिमा कोटे, हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, शिवाजी विकास यांच्यासह आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तरुणांना नवीन आदर्श मिळावा आणि त्यांच्या जीवनात यशस्वी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी संकल्प करण्यात आला. तदनंतर किल्ले पुरंदरे येथे होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याला डेक्कनपासून ते किल्ले पुरंदरेपर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या प्रांतातील अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत. तो कार्यक्रम आज दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या ठिकाणी मी माननीय महापौरांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व शंभूप्रेमींना या ठिकाणी शुभेच्छा द्या. छात्रवीर छत्रपती संभाजीराजांच्या जयंती निमित्त श्रीमंत कोकाटे अजयजी भोसले सर्व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, आज मोठ्या उत्साहामध्ये राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. आज आपण पाहत असतात, आपल्या विकासामध्ये सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर येण्यास फार उशीर झाला. खऱ्या अर्थानं पराक्रमी असणाऱ्या या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आज आपण पाहत आहे मोठ्या शिताफीनं त्या ठिकाणी केलेलं. मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊनं या पुणे शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवून या पुणे शहराला किती पराक्रमी होता या जनतेसमोर आला. जुलमी राजवटी पुढे कुठेही न नमलेला हा राजा आज आपल्याला आज आठवण त्याची कायम राहिली पाहिजे, त्याची स्मृती आपल्या मनामध्ये कायम राहिली पाहिजे. आज जयंतीच्या निमित्त याबद्दल आपल्या सर्व पुणेकरांना आपला धन्यवाद देतो आणि आपण पुरंदरपर्यंत या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणार आहात. आपल्या सर्वांनाच मी या पुणेकरांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कवी भास्कर जाधव यांच्या तुझ्यासाठी या काव्यसंग्रहाचे उद्घाटन प्रकाशक डॉक्टर सदानंद बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. कवी भास्कर जाधव यांच्या तुझ्यासाठी या काव्यसंग्रहाचे उद्घाटन प्रकाशक डॉक्टर सदानंद बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश डॉक्टर विलास बांबर्डे होते. यावेळी श्रीराम रानडे, संकेत गावंडे, नेत्रा जोशी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भावना सहजपणे व्यक्त करणारा साहित्य प्रकार म्हणजेच कविता आहे. कविता ही रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी हवी. कोणत्याही कविता लोकप्रिय होण्यासाठी तिला सक्षमीचे मापदंड लावता येत नाही, असे मत डॉक्टर सदानंद बोरसे यांनी कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केलं. यावेळी भास्कर जाधव यांनी काव्यसंग्रहातील काही कविता रसिकांपुढे सादर करण्यात आल्या. क्षेत्रात गेल्यानंतर ताबडतोब तुम्हाला यश मिळत नसतं सुद्धा. मग हे करत असताना मला जे सुरुवातीला वाटायचं नोकरीमध्ये किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा की आपण काहीतरी लिखाण करायला पाहिजे. मी हिंदी गाणे मला फार आवडायचे, मोहम्मद रफी, मुकेश वगैरे हे आम्ही अजूनही ऐकतो. त्याप्रमाणे मग जसा हा पिरियड गेला, जसं डोकं खाली राहत गेलं, तसे हे कवितेचे विचार माझ्या मनात येत गेले. मग ते कुठं आले असं नाही सांगता येत. कधी कधी माझी मिसेस आणि आम्ही सकाळी फिरायला सुद्धा जातो. तिथं वृक्षारोपण पण भरपूर केलेलं आहे. 3 ते 4 झाडं आहेत, ते वसुंधरा स्वच्छता अभियानाने लावलेले आहेत. त्या झाडांना पाणी सुद्धा देत असतो. असं जे एक झाड, पिंपळाचं झाड होतं, तिथे खूप छान वाढलेलं होतं. आम्ही त्या झाडाला सुद्धा पाणी देत होतो. आणि एक दिवस अचानक कोण तरी ते छाटलं तर तुम्हाला सारखं एक आठवडा असं हे वाटायचं की काय लोक असतील बरं का. गेलो कधी एसटी बसमध्ये कधी आमचं गाव नागपूरकडे आहे, शेगाव आपल्याला माहिती असेल, तिथपर्यंत गेलो तर ते एसटीचा प्रवास म्हणजे किती बोर. परंतु मग हे विचार मनात आल्यानंतर मग मी ते त्या माझ्या मनात घोळत होते आणि ते मग मी मोबाईलवरती हे करत होतो. आणि मग नंतर घरी आल्यानंतर ते परत नोटबुकमध्ये रफमध्ये लिहून घेत होतो. ते असे करत करत जवळपास 70, 75, 80 कविता झाल्या. त्यातल्या मी स्वतःच काही काढून टाकल्या. आणि कधी कधी असाही विचार यायचा की आता काहीच आठवत नव्हतं. एखाद्या दिवशी असं वाटायचं की अरे आज आपल्याला काहीच कसं नाही वाटत. औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॅन पॉवर एक्सलन्स सेंटर रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन आमदार विजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा विकास निधी व जागतिक बँक सहाय्यित व्यवसाय प्रशिक्षण सुधारणा प्रकल्पाच्या प्रोत्साहन निधी अंतर्गत औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मॅन पॉवर एक्सलन्स सेंटर रोबोटिक्स आणि मेकॅनॉट्रिक्स लॅबचे उद्घाटन आमदार विजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, औद्योगिक कार्यालयाचे सहसंचालक CN निळाळे, IMCचे अध्यक्ष V सुरेश, प्राचार्य SS घोडके, IMECचे सदस्य आनंदे पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार काळे म्हणाले की औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधील रिक्त पदे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मशिनरींची दुरुस्ती असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे देखील शिक्षण विभागाने लक्ष घालावे असे काळे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभराव यांनी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना मान्य नसावं इतकं दुर्लक्ष या विभागात आहे. कारण मी पाहिलं की आमच्या इथल्या केबल साहेब साध्या दळल्या होत्या आणि केबल दळल्यामुळे आमचे 2 वर्कशॉप बंद होते. 7-8 महिने झाले वर्कशॉप बंद होते. कोण त्याला वाली नाही.
किती महिने बंद होते? हॅलो साहेबांनी मला प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं, मी आपल्या PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला, मला असं असं तुम्ही का नाही करत? त्यामुळे आम्ही करतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी चालू केलं आमच्या मुलांचं ट्रेनिंग चाललं. परंतु आता आपले कलेक्टर साहेब म्हणले, सुरेश म्हणले की खूप मोठ्या अपेक्षा आता समाजाच्या सरकारकडून आहेत आणि सरकारच्या समाजाकडून आहे की जे शिक्षणामध्ये बदल होत आहे आणि तांत्रिक शिक्षण हे थोड्या दिवसाचा कोर्स करून आपल्याला मुलांना नोकऱ्या आणि माळी साहेब म्हणले तसे नवीन नवीन उद्योग करता येतील का, याचा प्रयत्न सर्व वरचे शिक्षण सर्वच अधिकारी करतात. त्यातला एक चांगला अनुभव मला आला की इथं काही नीट खालचं काही नीट चालत नाही असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी आमच्या शिक्षण विभागाचे जे सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे गेलो आणि डायरेक्ट त्यांना सांगितलं, थोडा साहेब तुमचं काही लक्ष दिसत नाही आमच्याकडे. ते सर्व तांत्रिक लोक आहेत आणि हा फक्त एक एक्झाम्पल आहे, हा फक्त एक उदाहरण आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यासारखे इंडस्ट्रीज आहेत, कामाचा स्कोप आहे आणि पुणे व्यतिरिक्त पुण्यापेक्षा जर आपण बाहेर गेले तर तिथेही आज आधुनिक युगमध्ये तांत्रिक कल, तांत्रिक क्षमता याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण तयार होत आहे. आपण नेहमी चर्चा करताना चायनाशी तुलना करतो स्वतःची, आणि आता काही दिवस अगोदर पर्यंत आपण या गोष्टीचं संशोधन करत होतो की नेमके काय अशी गोष्ट आहे चायनामध्ये ज्याच्यामुळे वर्ल्डच्या जे प्रोडक्शनच्या किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या जे मार्केट आहे त्याचा बहुतांश त्याच्यावर चायनाचा नियंत्रण आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की तिथे घरोघरी कौशल्य आहे, घरोघरी जे उपक्रमशीलता आहे त्याला विकसित करण्यात आलेला आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हाऊस होल्ड इंडस्ट्रीज. तुमच्यापैकी बहुतांश लोकांना कल्पना असेल की भारतात जेवढे त्योहार आहेत, जेवढे पर्व आहेत, उत्सव आहेत, त्यामध्ये लागणारे साधारणतः प्रत्येक गोष्टी चायनातून येते. होळीचा रंग असो, दिवाळीचे आपले फटाके असो, रक्षाबंधन मध्ये जे रक्षा आपण बांधतात, म्हणजे यासारखे जे बिलकुल लहान लहान गोष्टी आहेत जिथे मार्केट कॅप्चर करता येऊ शकते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शहराच्या विकासाबाबत ॲक्शन प्लॅन पुणेकरांसमोर आणावा अशी मागणी पुणे शहर शिवसेनाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या 8 महिन्याच्या विकास प्रक्रियेत पुणे शहराला डावलले जात आहे. मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा, विकास आराखडा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रकल्पासंदर्भात राज्य शासन उदासीन आहे. पुण्याचे खासदार आणि 8ही आमदार भाजपचे असताना पुण्याच्या विकासाला चालना दिली जात नाही. या संदर्भात स्पष्ट भूमिका जारी करावी. पुणे शहरांच्या विकासाबाबत ॲक्शन प्लॅन पुणेकरांसमोर आणावा असे शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक नमान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहर संघटक श्याम देशपांडे, सचिन तावरे, गजानन सरकुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रामध्ये मोदी शासन येऊन जवळजवळ वर्षभराचा कालावधी झालेला आहे. त्याच पद्धतीने राज्यामध्ये जवळजवळ 8 महिने या ठिकाणी राज्य शासन सत्तेवर आलेलं आहे.
पुणेकर नागरिकांनी अतिशय विश्वासाने पुणे शहरातून भाजपचा एक खासदार आणि 8ही मतदारसंघातनं भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. पुणे शहराच्या विकासासंदर्भात हे सर्व मंडळी एक चांगला निर्णय घेतील असा पुणेकरांची त्या ठिकाणी आशा होती. परंतु गेले वर्षभरचा कालावधी जर आपण पाहिला तर पुणेकरांच्या आशेचा चक्काचूर झाला असं म्हटलं तर काही हरकत नाही. ज्या विश्वासाने पुणेकरांनी ह्या 8ही आमदार आणि खासदारांवर विश्वास ठेवला होता त्या पद्धतीने पुण्याच्या विकासासाठी चालना देणारं कोणतंही काम गेले वर्षभरात पुण्यामध्ये झालेलं नाही ह्याचं पुणेकरांना शल्य आहे. विशेषतः कालचा जर आपण निर्णय पाहिला संपूर्ण देशातील सर्व ऑर्डनन्स डेपोचे नूतनीकरण करण्यात येणार असून तळेगाव येथील ऑर्डनन्स डेपो नूतनीकरणासाठी सरकारचा निधी जाहीर करण्यात आला. संपूर्ण देशभरातील सर्व ऑर्डनन्स डेपोचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यात तळेगाव येथील ऑर्डनन्स डेपो अद्ययावतीकरणासाठी केंद्राकडून तब्बल 285 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती तळेगाव ऑर्डनन्स डेपोचे प्रमुख कर्नल अनिल बाटला यांनी दिली. ऑर्डनन्स डेपोमध्ये जवानांना लागणाऱ्या वस्तू, सुटे पार्ट्स यांची साठवणूक करण्यात येते. अशा प्रकारचे डेपो देशात 6 ठिकाणी आहेत. त्यात महत्त्वाचे स्थान म्हणून तळेगाव ऑर्डनन्स महत्त्वपूर्ण मानले जाते. या डेपोची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनातर्फे देशातील दारुगोळा आगारांच्या नूतनीकरणासाठी 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही कर्नल यांनी सांगितले. यावेळी ऑर्डनन्समधील जवानांनी प्रात्यक्षिके करून शक्ती प्रदर्शन केलं. This system is set in place. So that is what our transportation model is. And also there are certain supply orders which are placed at the object of the depot is concerned. Now a brief about the workshop activities. Of course, when we go on ground, the tinsmith shop and various operationally important items which are required for the field army based on specific work orders are being undertaken in the workshop of the depot. Patrols, guard checks which are instituted, duty of all sub-depots, all group branches, automatic systems, sensors connected online where you have a system where a fire has taken place that is detected immediately, that is all connected, internal CCTV cameras monitoring all aspects, a communication network which is on OFC, surveillance system, security system, these are all part of the modernization that is to take place. Do you have any, and what are the products manufactured here? As far as the workshop is concerned, as far as the workshop is concerned, our focus remains to manufacture operationally important items. Now when we talk of operationally important items, we require items such as bulletproof harnesses. There are boxes, barrels which are required for RT guns. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपलं. नमस्कार.